तुफान पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प झालेली आहे। हार्बर मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलेलं आहे। कुर्ला परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण मुंबईची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। लोकल सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे। तर सखल भागात पाणी साचलेलं आहे। रस्त्यावरील हे दृश्य आपण पाहत आहोत। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। आणि याच परिस्थिती संदर्भात अधिक आढावा घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, सध्या काय परिस्थिती आहे? पाण्याची पातळी वाढली आहे अशी माहिती समोर येते। अर्थातच प्रणिता, संपूर्ण मुंबईचा आढावा जिथपर्यंत मी पोहोचू शकतोय तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांची नेमकी स्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण सकाळपासूनच करत आहोत। मुळात कालपासून करत आहोत। सध्या मी दादर परिसरामध्ये आणि दादर मधले हे दृश्य बघा। मी स्वतः आता रस्त्यावर उभा आहे। रस्ता आपण बघू शकतोय, नागरिकांच्या गाड्या बंद पडतायत। गुडघाभर इतकं पाणी आहे, कारण की ज्या पद्धतीने समजा बघतोय तर पाणी हे गढूळ देखील झालेलं आहे आणि सोबत नागरिकांना इकडनं मार्ग काढण्यासाठी जे आहे तेवढाच त्रास जो आहे तो देखील सहन करावा लागतोय। एक महिला आता माझ्या बाजूला आहेत, कशा पद्धतीने ते बस असेल किंवा टॅक्सी असेल याची देखील विचारपूस करताना दिसून येत आहेत, कारण की अर्थातच मार्ग काढणं हे कठीण होऊन गेलेलं आहे नागरिकांसाठी, मुंबईकरांसाठी। सकाळी कामावरनं तर सकाळी घरातनं कामावर येण्यासाठी तर निघालेले आहेत, पण मात्र आता ट्रेन बंद झालेले आहेत। मुंबईची रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे। दादरवरनं मागील सव्वा तासापासून एकही ट्रेन किंवा एकही लोकल जी आहे ती सुटलेली नाही आहे, पुढे गेलेली नाही आहे आणि नाही कोणती ट्रेन जी आहे ती दादर स्थानकात पोहोचलेली आहे। रस्ते वाहतुकीची परिस्थिती काय आहे हे तर थेट दृश्यांमध्ये आपण बघतोय। कशा पद्धतीने रस्त्यांवर या ठिकाणी पाणी आलेलं आहे, नागरिकांना त्रास जो आहे तो देखील होत आहे। सोबतच बघायला गेलं तर माझ्यासोबत कालपासूनच माझे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी हे देखील काम करत आहेत। माझ्या बाजूने मुंबईकर कशा पद्धतीने आपली वाट काढताना या पाण्यात दिसून येत आहेत आपल्याला प्रणिता। त्यामुळे अशी परिस्थिती जी आहे ही कुठेतरी काही वर्ष आधी 26 जुलैला जसा पाऊस झालेला याची तुलना करावीशी मला आता वाटत आहे, कारण की ज्या पद्धतीने पूर्ण मुंबई हे सध्या जलमय झालेलं दिसून येत आहे, नागरिकांची तारांबळ ज्या पद्धतीने निघालेली दिसून येत आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये आता एक मोठं संकट जे आहे पाण्याचं हे दिसून येत आहे। मागील अर्धा ते पाऊण तासापासून पावसाचा जोर हा काही प्रमाणात कमी झालेला दिसून येत आहे। आता बघू शकतो या ठिकाणी बस मागे थांबली आहे। एक स्कूटी जी आहे, महिला वाहन चालक आहेत त्या त्यांची स्कूटी जी आहे ती बंद पडलेली दिसून येत आहे, त्या धक्का मारत आहेत आणि सोबतच महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस असतील, हे सध्या ऑन ग्राउंड येऊन नागरिकांसाठी मदत करत आहेत। बस बंद देखील आपण बघू शकतो दृश्य, कशा पद्धतीने नागरिक जे आहेत त्यांना ही मिळालेली। तर माझ्या बाजूलाच एक गाडी बंद पडलेली प्रणिता दिसून येत आहे, बघू शकतोय गाडीमधनं कसा आता वाहन चालक जो आहे त्याचा त्याला नाहक त्रास झालेला आहे। कशा पद्धतीने त्याची गाडी या ठिकाणी बंद पडलेली आहे। अर्थातच मुंबईकरांचे प्रत्येक मुंबईच्या कानाकोपऱ्यात अशाच पद्धतीचे हाल झालेले आपल्याला सध्या दिसून येत आहेत। गुडघाभर पाणी आहे। दादर परिसर आहे मुंबईतील एक महत्त्वाचा भाग मानला जातो दादर, आणि तिकडची दृश्य ज्या गाड्यांचे ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे ते देखील कशा जात आहेत बघतोय। एक BMW कार या ठिकाणावरून जात आहे। अर्धे टायर जे आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत। मोठे वाहनं जे आहेत त्यांच्यासाठी सुरक्षित आहे या पाण्यातनं गाडी काढण्यासाठी, पण मात्र छोट्या गाड्यांना जे आहे नाहक त्रास या ठिकाणी होत आहे। वाहन चालक बघू शकते कशा पद्धतीने एक महिला जी आहे आता स्कूटीवर नदीच्या उतरत आहे, कारण की प्रवास करणं गाडीवरनं इतक्या पाण्यात एक कठीण जे आहे ते त्यांच्यासाठी होताना दिसून येत आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत त्रस्त झालेले आहेत। कालपासून तुफान पाऊस पडतोय आणि पावसामुळे कशा पद्धतीने पाणी साचतंय रस्त्यांवर हे आपण बघू शकतो। मुंबईची तुंबई झाली आहे असंच आता या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। मात्र पावसाळ्याच्या आधी पंपांबद्दल जी खबरदारी घेतली जाते, पंपांसाठी जो खर्च केला जातो आणि पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आधीच महापालिका तयारी करत असते, त्या पंपांचं ह्यावेळी काय झालंय असा प्रश्न उपस्थित होतोय। अर्थातच प्रणिता, योग्य प्रश्न जो आहे तो विचारण्यात येत आहे आपल्याकडून, कारण की पंपांवर खर्च जो आहे मोठ्या प्रमाणात केला जातो, पण मात्र तो त्याच ठिकाणी पंप लावलेले आहेत ज्या ठिकाणी नेहमी जे आहे पाणी साचत असतं।
पण सध्या मुंबईमध्ये इतका पाऊस पडलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत नाही किंवा साचलेलं दृश्य मागील काही वर्षात दिसून नाही आलंय ते देखील जे आहे यावर्षी दिसून येत आहे। आणि अशामध्येच हा देखील एक ठिकाण आहे की दादर मधला हा एक असा परिसर आहे की जिथे पाणी फारसं साचताना दिसून येत नाही, मात्र कालपासूनच या ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं दिसून येत आहे। महानगरपालिकेचं हे अपयश तर आहेच की कुठेतरी उपाययोजनांमध्ये ते कमी पडलेले आहेत, पण मात्र जेवढ्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या अक्षरशः परवापासूनच जे आहेत ऑन फील्ड आपल्याला दिसून येत आहेत। पाण्याचा पाणी काढण्याचं काम जे आहे ते दिसून येत आहे। मगाशी काही वेळ आधी मी किंग सर्कल या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी 5 पंप लावून पाणी काढण्याचं काम सुरू होतं, पण पाऊसच इतका पडलेला आहे की 5 पंप हे देखील 3 ते 4 तास कंटिन्यू पंप सुरू असताना देखील अपुरे त्या ठिकाणी पडताना दिसून येत आहेत। आणि सध्याच्या स्थितीमध्ये समजा भाडे तत्वावर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टवर अजून पंप असतील किंवा अजून गोष्टी समजा घ्यायच्या असतील तर ते मात्र लवकरात लवकर उपलब्ध होत नाहीत, कारण की सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने चालतात हे आपण भारतीय नागरिक आणि आपण महाराष्ट्राचे मुंबईचे नागरिक हेच जाणू शकतो, कारण की सर्वात आधी त्याचं बिल निघेल, त्याचं ऑडिट होईल आणि अशा त्याप्रमाणे प्रचंड नागरिकांचे हाल होत आहेत। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।